हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. पावनखिंड पाहिली, येताना अनुस्करा घाटात अर्जुना डॅम पाहिला, तिथे फोटो वगैरे काढले आणि निघालो पुढे. आम्हाला आज जायचे होते तारकर्लीला आणि तिथे आम्ही आजचा मुक्काम करणार होतो आणि तारकर्लीमध्ये देवबाग बीचला आम्ही थांबणार होतो. तर चला पुढे जाऊयात. मुलांचा बघा किती छान असा एन्जॉय चाललेला आहे. आणि असे ट्रिप वगैरे म्हटलं ना की मुलांची वेगळीच धमाल मस्ती असते. आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही दोघं आणि मुलं होती, त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी खूप म्हणजे हे झालं, एन्जॉय करण्यासाठी. आणि त्यानंतर आलो रूममध्ये आणि ही आहे इथली देवबागमधली आमची रूम. आमची इथली रूम देवबाग, इथून जवळ देवबाग बीच आहे आणि आम्ही थोड्या वेळाने फ्रेश होऊन तिथं जाणार आहोत. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत देवबाग बीचवरती आणि इथून जवळच तारकर्लीचं पण बीच आहे. तर मस्त एन्जॉय करणार आहे आता आम्ही बीचवरती. आणि मुलं तर बघा पाण्यामध्ये किती एन्जॉय चालू आहे त्यांचा. थोडं पाणी भीती वाटते म्हणून त्यांना फार आत जाऊ नाही दिलं, बाहेरच त्यांनी छान असा एन्जॉय केला. दिवस मावळेपर्यंत मुलांनी मस्त एन्जॉय केला आणि रूमवरती आल्यानंतर देखील संध्याकाळी रील्स वगैरे त्यांनी बनवल्या. आणि उद्याच जायचे होते आम्हाला सिंधुदुर्गवरती, सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तर चला, गुड नाईट. हॅलो, आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी. हाय हाय, गुड मॉर्निंग. चला. आम्ही पोहोचलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ आणि इथून आता आम्हाला बोटिंगनी किल्ल्यावरती जायचं. बघा, हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. इकडं चाललेत आता तिकीट घेण्यासाठी. बोटनी जायचंय पलीकडं आम्हाला. खूप अशी गर्दी. अरे त्यांचं काहीतरी सिग्नल असेल. पांढरं काय दिसतंय, पाणी रेती, ती बेट सारखं आहे तिथं, बेट.
मध्ये बेट. जवळजवळ 48 एकरात पसरलेला हा सिंधुदुर्ग आणि असे अनेक महाराजांचे गड किल्ले पाहणे म्हणजे आपलं सौभाग्यच आहे. आणि आपण प्रत्येकाने हे कधीतरी पाहिलंच पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या महाराजांचा इतिहास आणि त्यांचे शौर्य नक्की समजेल.